बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे काल दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मार्फत 15व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीमधून गावातील अधिक राशन कार्ड धारकांना आरओ कॅनचे देऊळघाट येथील सरपंच आर पसरटे, बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू सेठ, माजी उपसरपंच सांडू पाटील, गोविंदा सुसर, माजी उपसरपंच अब्दुल रऊफ, तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद नईम, माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज भोरसे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद आवेज, माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद इस्माईल, अशफाक ड्रायव्हर यांच्या हस्ते गावकऱ्यांना देऊळघाट येथील राशन कार्ड धारकाची संख्या वाटप करण्यात आली आहे। 3200 इतकी असून जवळपास सदर आरओ कॅन गावातील सर्व उर्दू व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे 3300 इतके आणल्या असून उर्वरित आरओ कॅन स्वच्छ पाणी मिळावे या हेतून सर्व शाळांना तसेच तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सभापती अब्दुल रज्जाक उर्फ सरपंच व सर्व पदाधिकारी यांनी अंगणवाडी केंद्र इत्यादी ठिकाणी वाटप करण्याचा निर्धार माजी बबलू सेठ तसेच देऊळघाट ग्रामपंचायत यावेळी व्यक्त केला। यावेळी सुद्धा बबलू सेठ व सांडू पाटील यांनी विविध लोकोपयोगी उपक्रम गावात राबवून तसेच ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेऊन गावात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे त्यांच्या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढत चालल्याचे दिसून येत आहे। या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक यांच्यासह बबलू मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज 15वा वित्त आयोग ग्रामपंचायत देऊळघाटच्या वतीने आपल्या गावामध्ये पाणीचे आरोचे कॅन आपण संपूर्ण गावामध्ये वाटप करत आहोत। ग्रामपंचायत देऊळघाटच्या वतीने तरी आपण हे वाटप करताना नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम राबवायचा होता। त्यामुळं आपण राशन कार्डद्वारे प्रत्येक राशनवरती जेवढे राशन कार्ड आहे तेवढ्या संख्येनुसार आपण त्या ठिकाणी ही आरोची कॅन ठेवण्यात आलेली आहे आणि याचं उद्घाटन आज आपले माझे सहकारी मित्र आदरणीय बबलू शेठ तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे रऊफभाई, माजी सरपंच गोविंदा भाऊ तसेच आमचे माजी सदस्य नईमभाई, आमचे हाजी साहेब तसेच माझे सर्व सहकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम व्यवस्थित नियोजनबद्ध वाटप करण्यात येईल अशी मी या ठिकाणी होईल। किती कॅन आणल्या? आपण 31 कॅन आणल्या, 3100 कॅन आणल्या, एका परमिटला एक। आपल्या गावात किती परमिट आहे? आपल्या गावात 3000च्या वर परमिट आहे, 3100 पर्यंत परमिट है। ग्राम पंचायत के 15 वित्त आयोग में से हमने बाउडी ने हमारी ठहरा के आम सभा का ठहराव लेके पूरे गाँवकरी लोगों का ठहराव लेके पानी पुरोठा में से हमने 31 क्याना पानी बांटने के वास्ते गाँव में लाए, 3100 क्याना लाके गाँव में बांटने को लाए। हर राशन कार्ड में एक क्यान देने की है, यानी जिसके बाद जितने राशन कार्ड है इतने घर, इसका मतलब उतने घर गाँव में है। और कभी क्याना कुछ 250, 25, 30, 50 क्याना का बच गया तो जितने स्कूल में कमरे हैं सब स्कूलों में पूरे मराठी उर्दू सब कमरों में एक क्यान दे देंगे। बची दवाखाने, आरोग्य दवाखाने, पांडेवा के ऑफिस में सब एक क्यान अपन दे देंगे। बचे तो बचे।